एक्झाम्पल नंबर 7 एक्सरसाइज 5.1 त्यामध्ये एक्झाम्पल नंबर 7. तर एक्झाम्पल नंबर 7 पहा काय आहे. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम 4 - 6 हा पॉईंट दिलेला आहे. टू इच ऑफ द फॉलोइंग. नंबर फर्स्ट द एक्स वाय प्लेन, सेकंड द वाय झेड प्लेन, थर्ड द एक्स झेड प्लेन, फोर्थ नंबर द एक्स ॲक्सिस, फिफ्थ नंबर द वाय ॲक्सिस आणि सिक्स नंबर द झेड ॲक्सिस. आपल्याला हे डिस्टन्स काढायचे आहे. तर पॉईंट दिलेला आहे त्याला आपण पी नाव देऊया. तर पॉईंट पी पासून एक्स वाय प्लेनपर्यंत डिस्टन्स. तर आता आपण काय केलं पहा, इथे एक पॉईंट पी घेतलेला आहे. पॉईंट पी लाईज इन स्पेस आणि ह्या पॉईंटपासून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत. कुठे केलेले आहेत? एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर टाकलाय पी क्यू, आणखी वाय झेड प्लेनला परपेंडिक्युलर टाकलाय पी एल आणि पी एम परपेंडिक्युलर टू एक्स झेड प्लेन. अशा पद्धतीने आपण हे परपेंडिक्युलर ड्रॉ केले आणि थ्रू पॉईंट पी ड्रॉ द पॅरलल प्लेन्स. आपण काय केलंय? पॉईंट पी मधून पॅरलल प्लेन्स ड्रॉ केलेले आहेत, म्हणजे तो ॲक्च्युली पॅरलेलिपिपेड फॉर्म झालेला आहे. तर इथे जो पॉईंट आहे क्यू, हा जो पॉईंट आहे क्यू, तर हा काय येईल पहा. तर इथे एक आपण डायग्राम काढलेली आहे. याच्यामध्ये पहा काय दिसतं, किंवा डायग्राम काढूया आपण अशा पद्धतीने. पॅरलेलिपिपेड इथे आपण फॉर्म करत आहे. तर कशा पद्धतीने येईल तो पहा. असा पॅरलेलिपिपेड येतो. हा जो पॉईंट आहे याला पी नाव दिलं. तर पीचे कोऑर्डिनेट काय असतात? एक्स वाय झेड. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. इथे हा जो टचिंग पॉईंट आहे याला आपण ए नाव दिलं. इथे हा टचिंग पॉईंट याला बी नाव दिलं. हा जो वाय झेड ॲक्सिसचा टचिंग पॉईंट आहे त्याला सी नाव दिलं. त्यानंतर इथे आहे ओरिजिन. आता याला नाव देऊया आपण. काय दिलं होतं अगोदरच्या डायग्राममध्ये? क्यू दिलं होतं. म्हणजेच पी क्यू परपेंडिक्युलर टू एक्स वाय प्लेन. त्यानंतर पी एल परपेंडिक्युलर टू वाय झेड प्लेन आणि इथे जो परपेंडिक्युलर त्याला आपण एम नाव दिलेलं आहे. म्हणजेच पी एम परपेंडिक्युलर टू एक्स झेड प्लेन. तर इथे जर पॉईंट पी चे कोऑर्डिनेट जर एक्स वाय झेड असेल तर ह्या ए चे कोऑर्डिनेट काय असतात? x0 म्हणजेच याचा वाय आणि झेड कोऑर्डिनेट 0 असतो. आता पॉईंट पी लाईज ऑन वाय ॲक्सिस, देअरफॉर याचे कोऑर्डिनेट काय येतील? 0y0. आता ह्या सी चे कोऑर्डिनेट, सी लाईज ऑन झेड ॲक्सिस, तर याचे कोऑर्डिनेट काय येतात? 0 0 z. अशा पद्धतीने याचे कोऑर्डिनेट येतील. त्यानंतर हा जो पॉईंट क्यू आहे हा कुठे? एक्स वाय प्लेनमध्ये, म्हणजेच याचा झेड कोऑर्डिनेट 0 असेल, म्हणजेच कोऑर्डिनेट येतात XY0. त्यानंतर पॉईंट एल हा कुठे आहे? वाय झेड प्लेनमध्ये, म्हणजेच याचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 असेल, 0YZ. त्यानंतर एम हा पॉईंट कुठे आहे? लाईज ऑन एक्स झेड प्लेन, म्हणजेच याचा वाय कोऑर्डिनेट 0 येतो, म्हणजेच इथे कोऑर्डिनेट काय? x0z. अशा पद्धतीने हे कोऑर्डिनेट आपण पाहिलेले आहेत. तर आता पी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत पहा, 4 - 6. तर ह्या ए चे कोऑर्डिनेट लिहू आपण. ए चे कोऑर्डिनेट काय येतील? 4 0 0. देअरफॉर ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट 4 0 0. त्यानंतर बी चे कोऑर्डिनेट, बी लाईज ऑन वाय ॲक्सिस आणि देअरफॉर कोऑर्डिनेट 0 - 0. त्यानंतर सी चे कोऑर्डिनेट, आता हा जो पॉईंट आहे हा निगेटिव्ह वाय ॲक्सिसचा आहे पहा, निगेटिव्ह वाय ॲक्सिसचा आहे. तर आता ॲक्च्युली इथे नाही दिसणार, पण डायग्राम थोडीशी वेगळी येईल. ठीक आहे, तुम्हाला माहितीसाठी असं लिहिलं तरी चालतंय. सी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 0 6. त्यानंतर क्यूचे कोऑर्डिनेट पहा. पॉईंट क्यू लाईज इन एक्स वाय प्लेन, म्हणजेच याचे कोऑर्डिनेट काय येतात? झेड कोऑर्डिनेट याचा 0 असेल, म्हणजे 4 - 0. त्यानंतर एल पॉईंट लाईज ऑन वाय झेड प्लेन, देअरफॉर एक्स कोऑर्डिनेट 0 - 6 येईल. त्यानंतर पॉईंट एम लाईज ऑन एक्स झेड प्लेन, म्हणजेच याचे कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट 0 असेल, म्हणून एमचे कोऑर्डिनेट काय येतात? 4 0 6. असे याचे कोऑर्डिनेट येतील. देअरफॉर नंबर फर्स्ट, आता फर्स्ट काय म्हटलं? द एक्स वाय प्लेन, म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम पॉईंट टू एक्स वाय प्लेन, डिस्टन्स फ्रॉम पॉईंट टू एक्स वाय प्लेन, डिस्टन्स फ्रॉम पॉईंट 4
-2 6 to the XY प्लेन, टू द XY प्लेन. हे डिस्टन्स पहा म्हणजे कोणतं, त्याला आपण नाव दिलेलं आहे XY प्लेनपर्यंत, पॉईंट P पासून XY प्लेनपर्यंत, म्हणजेच कोणतं आहे PQ आहे. डिस्टन्स PQ इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये येईल. आता स्क्वेअर रूटमध्ये क्यूचे कोऑर्डिनेट काय होते, क्यू हॅविंग कोऑर्डिनेट 4 -2 0, 4 -2 0 आहेत आणि पीचे कोऑर्डिनेट आहे 4 -2 6, म्हणून किती येईल 4 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 मायनस प्लस झाले ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, इथे किती होईल 0 0 आणि 6चा स्क्वेअर म्हणजेच किती आलं 6 युनिट्स. 6 युनिट्स म्हणजेच डिस्टन्स किती आलं हे 6 युनिट्स. म्हणून आपण असं लिहिलं तरी चालतं मॉड ऑफ झेड डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, ऑर इक्वल टू मॉड ऑफ झेड. देअरफॉर मॉड ऑफ झेडची व्हॅल्यू किती आहे 6 आहे, म्हणजेच किती येईल इथे इक्वल टू 6 युनिट्स. अशा पद्धतीने डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आता पुढच्या व्हॅल्यू आपण डायरेक्ट लिहूया. डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P 4 -2 6 to the YZ प्लेन, म्हणजे YZ प्लेनचं म्हणजे कोणतं डिस्टन्स आहे, हा YZ प्लेन आहे म्हणजे डिस्टन्स PL आहे. डिस्टन्स PL, मग डिस्टन्स PL इक्वल टू हे किती लिहायचं, डिस्टन्स PL म्हणजेच याचे Lचे कोऑर्डिनेट काय आहेत 0 -2 6 आहेत Lचे कोऑर्डिनेट, म्हणजेच डिस्टन्स PL किती येईल 4 - 0 स्क्वेअर रूटमध्ये येईल पहा, 4 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 मायनस इन ब्रॅकेट -2 ब्रॅकेट स्क्वेअर 6 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच किती आलं स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर, म्हणजे डिस्टन्स आलं 4. म्हणून याला काय लिहिता येईल मॉड ऑफ X दॅट इज इक्वल टू Xची व्हॅल्यू किती होती 4, देअरफॉर इक्वल टू 4 युनिट्स. हे झालं डिस्टन्स. त्यानंतर पुढचं पहा नंबर C. द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P 4 -2 6 to the XZ प्लेन, XZ प्लेन म्हणजे कोणता, हा इथे आहे पहा, हा पॉइंट आहे म्हणजेच PM डिस्टन्स आहे. तर PM इक्वल टू तर PM डिस्टन्स काय येईल स्क्वेअर रूटमध्ये, एमचे कोऑर्डिनेट काय होते 4 0 6 आहेत, म्हणजेच डिस्टन्स किती येईल स्क्वेअर रूटमध्ये येईल पहा, स्क्वेअर रूटमध्ये किती 4 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 -0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच किती राहिले स्क्वेअर रूट ऑफ -2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच किती आन्सर आलं 2 आलं. दॅट इज मॉड ऑफ Y म्हणजेच इक्वल टू मॉड ऑफ -2, आन्सर येतं 2 युनिट्स. ठीक आहे. आता पुढचं पहा नंबर D. डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P आहे 4 -2 6 टू द X ॲक्सिस. मग ह्या पॉइंट पासून X ॲक्सिस पर्यंत डिस्टन्स म्हणजे डायग्राम मध्ये आहे पहा कोणतं, पॉइंट P पासून ह्या A पर्यंत X ॲक्सिस पर्यंत म्हणजे डिस्टन्स PA. तर डिस्टन्स PA म्हणजेच किती येईल, डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर स्क्वेअर रूटमध्ये किती मिळेल 4 - 4, पॉइंट पहा Pचा आहे 4 -2 6 आणि Aच्या आहेत 4 0 0, म्हणजेच किती मिळेल 4 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 -0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर, देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 - 4 म्हणजे 0 झाले, -2चा स्क्वेअर केला प्लस 4 आला आणि 6चा स्क्वेअर किती झाला 36, म्हणजेच रूट ऑफ 40. हे झालं X ॲक्सिस पर्यंत पॉइंट पासून डिस्टन्स. आता पुढचं पहा नंबर E.
distance from point P 4 minus to 6 to the y-axis आता डायग्राम मध्ये पहा y-axis पर्यंत डिस्टन्स म्हणजे कोणतं PB डिस्टन्स PB आहे आणि PB म्हणजेच स्क्वेअर रूट मध्ये B चे कोऑर्डिनेट काय आहेत B चे कोऑर्डिनेट 0 -2 0 आहेत पहा B चे कोऑर्डिनेट 0 -2 0 देअरफॉर 4 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 मायनस मायनस प्लस झाले प्लस 6 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर म्हणजे 16 -2 + 2 0 होईल आणि प्लस 6 चा स्क्वेअर किती झाला 36 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 52 युनिट्स हे झालं वाय ॲक्सिस पर्यंत पॉइंट पासून डिस्टन्स. आता पुढचं शेवटचं डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P 4 - 2 6 टू द झेड ॲक्सिस म्हणजेच कोणतं डिस्टन्स हे झेड ॲक्सिसचा पॉइंट C आहे म्हणजे डिस्टन्स PC तर C चे कोऑर्डिनेट काय होते C चे कोऑर्डिनेट P चे जर 4 - 2 6 असेल तर C चे कोऑर्डिनेट 0 0 6 आहेत म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये किती येईल मग 4 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 + 4 -2 चा स्क्वेअर प्लस 4 होईल आणि 6 - 6 कॅन्सल झाले किती आलं रूट ऑफ 20 युनिट्स हे झालं डिस्टन्स फ्रॉम पॉइंट टू झेड ॲक्सिस. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 7 सॉल्व करता येतं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 9 फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ व्हर्टायसेस 1 1 0 सेकंड ब्रॅकेट 1 0 1 अँड 0 1 1. तर ए चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत बी चे ए चे आपण कन्सिडर करू ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट 1 1 0 बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 1 0 1 अँड सी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 1 1. तर आपल्याला काय फाइंड करायचं एरिया ऑफ ट्रायंगल. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2 मॉड ऑफ ज्या ॲडजसंट साइड्स आहेत म्हणजेच AB बार क्रॉस BC बार हा फॉर्म्युला आहे 1/2 AB बार क्रॉस BC बार. तर हा फॉर्म्युला कसा आलेला पहा तर आपण पाहूया याच्यामध्ये आपल्याला एरिया ऑफ पॅरलिलोग्राम माहित होता एरिया ऑफ पॅरलिलोग्राम आता याला नाव दिली आपण ABCD इज पॅरलिलोग्राम याला म्हटलं A बार हा आहे B बार मग ॲडजसंट साइड्स ऑफ पॅरलिलोग्राम आर A बार अँड B बार. मग याचा एरिया ऑफ पॅरलिलोग्राम हा फॉर्म्युला पहा काय येतो एरिया ऑफ पॅरलिलोग्राम इक्वल टू बेसिक फॉर्म्युला हा A बार क्रॉस B बार व्हेअर A बार अँड B बार आर ॲडजसंट साइड्स ऑफ पॅरलिलोग्राम. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल जर काढायचा असेल तर किती मिळेल इथे 2 ट्रायंगल फॉर्म होतात म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू आता इथे 2 सारखे ट्रायंगल होतील ABC आणि ADC आर इक्वल ट्रायंगल्स अँड देअरफॉर इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 एरिया ऑफ पॅरलिलोग्राम हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो एरिया ऑफ पॅरलिलोग्राम देअरफॉर इक्वल टू 1/2 मॉड ऑफ A बार क्रॉस B बार हे बेसिक फॉर्म्युले आहेत आपले एरिया ऑफ पॅरलिलोग्राम आणि एरिया ऑफ ट्रायंगल हे बेसिक फॉर्म्युले आहेत म्हणजेच A बार म्हणजे काय आहे AB बार B बार म्हणजे BC बार आहे म्हणून आपण फॉर्म्युला काय लिहिला एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 AB बार क्रॉस BC बार. आता आपण AB बार काढूया इन टर्म्स ऑफ B बार इन टर्म्स ऑफ I कॅप J कॅप अँड K कॅप. तर AB बार म्हणजे B बार मायनस A बार
तर बी बार वेक्टर बी जर 1 0 1 असेल तर याचा पोझिशन वेक्टर काय येतो आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस के कॅप मायनस ए बार. ए जर 1 1 0 असेल तर हा पोझिशन वेक्टर काय येतो याचा आय कॅप प्लस 1 जे कॅप प्लस 0 के कॅप. आता हे सबट्रॅक्शन पहा किती येईल आय कॅप मायनस आय कॅप म्हणजे 0 आय कॅप आणि 0 मायनस जे कॅप म्हणजेच मायनस जे कॅप के कॅप मायनस 0 म्हणजेच किती प्लस के कॅप. हा आपल्याला मिळतो ए बी बार. आता आपण पुढचा फाइंड करू बी सी बार. बी सी बार म्हणजेच सी बार मायनस बी बार. देअरफॉर सी जर 0 1 1 असेल तर सी बार काय येतो 0 आय कॅप प्लस 1 जे कॅप प्लस 1 के कॅप मायनस बी बार म्हणजे आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस के कॅप. देअरफॉर इक्वल टू आन्सर किती येईल 0 मायनस 1 म्हणजेच किती मायनस आय कॅप जे कॅप मायनस 0 जे कॅप म्हणजेच प्लस जे कॅप आणि के कॅप मायनस के कॅप म्हणजे 0 के कॅप. असा हा वेक्टर आपल्याला लिहिता येतो. आता ए बी बार क्रॉस बी सी बार काढूया आपण. ए बी बार क्रॉस बी सी बार हा आपल्याला कशाने सोडवावा लागतो डिटर्मिनंट मेथडनं आय कॅप जे कॅप के कॅप. सेकंड रो म्हणजे ए बी बारचे कोएफिशियंट 0 मायनस 1 1 आणि बी सी बार म्हणजे मायनस 1 1 0. देअरफॉर इक्वल टू सॉल्व केलं तर आय कॅप मल्टिप्लाय मायनस 1 मल्टिप्लाय 0 म्हणजे 0 होईल मायनस 1 मल्टिप्लाय 1 म्हणजे मायनस 1 मायनस जे कॅप मल्टिप्लाय 0 मायनस 1 मल्टिप्लाय 1 म्हणजे किती मायनस 1 मायनस मायनस किती झाले प्लस 1 प्लस के कॅप मल्टिप्लाय 0 मल्टिप्लाय 1 म्हणजे 0 आणि मायनस 1 चा प्रॉडक्ट प्लस 1 म्हणजे इथे किती होईल मायनस 1. देअरफॉर इक्वल टू मायनस आय कॅप मायनस जे कॅप आणि मायनस के कॅप. हा आपल्याला वेक्टर लिहिता येतो. देअरफॉर मॉड ऑफ ए बी बार क्रॉस बी सी बार इक्वल टू मी याचं मॅग्निट्यूड किती होईल इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1 आय कॅपचा कोएफिशियंट मायनस 1 आहे म्हणजे मायनस 1 स्क्वेअर प्लस जे कॅपचा सुद्धा कोएफिशियंट मायनस 1 आहे प्लस के कॅपचा कोएफिशियंट मायनस 1 आहे. देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 1 प्लस 1 मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1 येईल. देअरफॉर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 and therefore area of triangle equal to area of triangle ABC equal to 1/2 multiply AB bar mod of AB bar cross BC bar and therefore equal to 1/2 multiply square root of 3 square unit अशा पद्धतीने आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढता येईल. पुढचा क्वेश्चन पहा. पुढचा एक्झाम्पल आहे नंबर 10. एक्झाम्पल नंबर 10 इफ ए बी बार इक्वल टू 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 7 के कॅप अँड इनिशियल पॉइंट ए इज 1 5 0 फाइंड द टर्मिनल पॉइंट बी. तर हे एक्झाम्पल कसं सोडवता येईल पहा. ए बी बार आता इथे पॉइंट ए दिलेला आहे म्हणजेच ए काय दिलाय 1 5 0. देअरफॉर ए बार म्हणजे पोझिशन वेक्टर लिहू आपण. पोझिशन वेक्टर काय लिहिता येईल 1 आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 0 के कॅप असं आपल्याला पोझिशन वेक्टर लिहिता येतो. आता पॉइंट बी दिलेला नाहीये मग ए बी बार दिलेला आहे मग ए बी बार इक्वल टू काय लिहाल बी बार मायनस ए बार व्हेअर बी बार इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी अँड ए बार इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए. देअरफॉर इक्वल टू ए बी बार दिलेला आहे तो किती आहे 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 7 के कॅप इक्वल टू बी बार मायनस ए बार दिलेला आहे आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 0 के कॅप. देअरफॉर आता बी बार इक्वल टू काय लिहिता येईल पहा. बी बार इक्वल टू हा जो वेक्टर आहे इथे मायनस आहे हा ह्या साईडला घेतला तर मायनसचा काय होईल प्लस. देअरफॉर 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 7 के कॅप प्लस आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 0 के कॅप. मग ह्या दोन वेक्टरचं ॲडिशन पहा किती 2 आय कॅप प्लस आय कॅप 2 आय कॅप प्लस आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 7 के कॅप प्लस 0 के कॅप. देअरफॉर इक्वल टू
2i प्लस आय कॅप, म्हणजेच टोटल हे किती झाले 3i कॅप, आणि -4 + 5 म्हणजेच +j कॅप + 7k कॅप. देअरफोर आता हा काय मिळाला आपल्याला, बीचा पोझिशन वेक्टर मिळाला, म्हणून पॉईंट बी काय येईल, देअरफोर बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 3 आन्सर किती आलं, बी बार म्हणजेच बी बार इक्वल टू ॲडिशन किती आलं, -4 + 5 म्हणजेच जे कॅप. तर आन्सर किती येईल याचा, 3, 1 and 7. 3, 1, 7 हे येतील आपल्याला बीचे कोऑर्डिनेट्स.